नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. वाशिम मधील प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक राजूभाऊ वानखेडे आपल्या सोबत आहेत. आपण बघूयात यापुढे त्यांचं काय विजन आहे प्रभागासाठी. आणखीनही बरीचशी चर्चा आपण सध्या मार्केटमध्ये किंवा लोकांमध्ये ज्या चर्चा आता सध्या सुरू आहे तर त्याही चर्चेचं निराकरण आज आपण करणार आहोत. प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक राजूभाऊ वानखेडे आपल्या सोबत आहेत. जास्त वेळ न घेता आपण लगेचच या चर्चेला सुरुवात करूयात. सर, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. जसं आता मला सांगाल, सर्वात आधी तर आपल्याला भरपूर शुभेच्छा आणि भरपूर पुढील वाटचालीस सुद्धा शुभेच्छा. पहिली प्रतिक्रिया आपली काय आहे? जनतेचे आपण कशा प्रकारे आभार मानणार? जनतेचे आभार, कारण माझ्या प्रभाग 13 मधली जनता ही सुज्ञ आहे आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे. निष्ठावंत असल्यामुळे लोकांनी मला भरघोस प्रतिसाद दिला आणि तेच नाही तर म्हाताऱ्या माणसापासून तर लहान मुलापर्यंत ज्याला कळते त्याच्यापासून सर्वांचे आशीर्वाद आणि कृपा माझ्यावर होती, त्यामुळे मी निवडून आले. बिलकुल सर. आता जनतेने तर तुम्हाला एवढ्या मतांनी, भरघोस मतांनी तुम्हाला निवडून दिलेलंच आहे. मला सांगाल की आता यापुढे काही विजन आहे किंवा पहिली 3 कामे तुम्ही काय करणार आहे? नाही, माझं विजन एकच आहे. कारण गेल्या 10 वर्षापासून आमच्या प्रभागामध्ये नगरसेवक होता का नव्हता अशी परिस्थिती आहे आणि इतके काही काम आहेत की मला तर वाटतं की 5 वर्षापर्यंत मला ते काम कमी, कितीही केले तरी कमी पडणार आहे. आणि लोकांचे स्वप्न आहेत. मी 15 वर्ष त्या प्रभागामध्ये होतो, परंतु नंतर 10 वर्ष मधात गॅप पडला आणि यावर कारण 15 वर्ष मी जे कामं केली त्या आधारावर जनतेने मला पुन्हा एकदा निवडून दिले की त्यांना माहिती आहे की आपला राजू आपलेच काम करणार आहे आणि आपल्यातला एक गोर गरिबामधला असल्यामुळे ते लोक माझ्या सोबत आहेत. आणि माझं विजन आहे प्रभागामधले जे खोळंबलेले काम आहे, रोड, नाल्या, रस्ते, भरपूर काही अशा समस्या आहेत की ज्या मला पण माहित नाहीत, परंतु त्या तिथपर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करेल आणि त्या निश्चितच सोडायचा मी प्रयत्न करणार. बिलकुल सर. आता जे 3 कामे तुम्ही आता सांगितलेले आहे की जनतेने एवढा विश्वास तुमच्यावरती टाकलेला आहे, किती मतं मिळाली होती सर या निवडणुकीमध्ये? बघा, हे निवडणूक आमदार खासदारासारख्या निवडणुका झाल्या नगरपालिकेच्या आणि अटीतटीच्या ह्या एक लाट होती, एक बीजेपीची लाट असल्या कारणाने याच्यामध्ये माझ्यासारखा एक निष्ठावंत आणि काँग्रेसचा कार्यकर्ता, मी पहिल्यापासून काँग्रेसशी जुळलेला असल्यामुळे लोकांनी मला भरघोस मताने निवडून दिलं आणि राहिलं मताशी. आमच्या प्रभागामध्ये जातीभेद नसल्यामुळं हिंदू आणि मुस्लिम सर्व समान आहेत. मुस्लिमाचाही जास्त प्रवाह आहे तिथे आणि हिंदूचा पण आहे. 2100 मुस्लिम आहेत आणि 2600 हिंदू आहेत. तरी याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम तर जवळपास सारखंच मतदान झाल्यासारखं मला तरी वाटते. कारण हिंदू लोकांनी, बऱ्याचशा लोकांनी मतदान केलं नाही, त्याच्यामुळं 2000 मतदान हिंदूचं झालं आणि 1200 मतदान मुस्लिमचं झालं. तर असं 3200 मतदान आमच्या प्रभागामध्ये झालं. किती मतांची आघाडी राहिली? त्याच्यामध्ये मला 110 मतांची आघाडी राहिली. बरं, 110 मतांनी तुम्ही विजय प्राप्त केलेला आहे. मला वाटतं आणखीन पण काही दिग्गज उमेदवार आपल्या प्रभागामध्ये विविध पक्षाचे उभे होते. हा संघर्ष नक्की सोपा नव्हता. कशा प्रकारे तुम्ही या निवडणुकीमध्ये संघर्ष केला होता आणि कशा प्रकारे तुमचं हे सगळं प्लॅनिंग होतं निवडून येण्यासाठी? या प्रभागामध्ये संघर्ष तर असा होता की जे माझे प्रतिस्पर्धी होते ते पण एक चाणक्य नीतीवाले होते. कारण त्यांचा प्रवाह असा होता, कारण दोन्ही आम्ही मराठा असल्या कारणाने निश्चितच ते पण एक चाणक्य नीतीवाले होते. महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले पत्रकार संघाचे आणि एक चांगले काम करणारे माणसं आहेत ते पण. त्याच्यामुळं आम्हाला दोघांनाही जनतेनं कोणाला प्राधान्य द्यावं हेच कळेना. कारण दोन्ही आम्ही दिग्गज असल्यामुळे त्यांचाही 25 वर्षाचा अनुभव होता, माझाही 15 वर्षाचा अनुभव होता नगरपालिकेमध्ये. त्यामुळे जनतेने ज्या लोकांना आवडला त्या लोकांनी त्याच पद्धतीने मतदान केलं आणि मी हा प्रत्येकाच्या घरी जाणे, बसणे, बोलणे आणि माझा स्वभाव घरच्या सारखा होता. त्या कारणामुळं मला त्यांनी एक न्याय दिला आणि मला निवडून दिलं. बिलकुल सर. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता सध्या चर्चा सुरू आहे वाशिमकरांच्या मनामध्ये की उपाध्यक्षाची जबाबदारी ही राजूभाऊ वानखेडे यांच्यावरती पडणार आहे. याबद्दल तुम्ही काय वक्तव्य? काय ते जनतेचा आशीर्वाद आहे. आणि बघा,
मी आघाडी सोबत आहे आणि आघाडीमध्ये जर मला उपाध्यक्ष दिलं तर अति आनंदाचं आहे. आणि जर कदाचित किंतु परंतु झाला तर त्याला काही कोण दोष देणारच नाही. बिलकुल. परंतु उपाध्यक्ष होणं हे माझ्या प्रभागाच्या लोकांनाही आनंद होणार. आणि जर मला माझ्या प्रभागाचा विकास करायचा असेल तर मला निश्चितच चांगले पाऊल उचलून चांगलं काहीतरी घडेल आणि जनतेचा विश्वास तुटणार नाही. माझ्या काँग्रेसच्या नेत्यांचा विश्वास तुटणार नाही व माझ्यावर कोणताच कलंक लागणार नाही. असं निश्चितच मी चांगलं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. पण आता वाशिम मध्ये तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत जाणार आहात का? वाशिम मध्ये स्थानिक मध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची युती होईल का? काय सांग? बघा, मी काँग्रेस सोबत जाणार किंवा काँग्रेस बीजेपी सोबत जाणार का बीजेपी काँग्रेस सोबत येणार हे सांगता येणार नाही. मी काँग्रेसचा नगरसेवक आहे आणि जर मला जर बीजेपीने पाठिंबा दिला आणि मी जर उपाध्यक्ष झालो किंवा आमच्या आघाडीने मला पाठिंबा दिला तर मी उपाध्यक्ष झालो तर आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मी बीजेपी सोबत जाणार का बीजेपी माझ्या सोबत येणार हे सांगता येणार नाही. मला फक्त माझ्या प्रभागाचा विकास करायचा आहे आणि माझ्या शहराचा कसा विकास होईल. आमच्या मायबाप जनतेने जर मला निवडून दिलं आणि माझ्यासोबत जे नगरसेवक निवडून आले, आम्हाला गटातटाचं राजकारण करायचं नाही. आम्हाला शहराचा विकास करायचा आहे आणि शहराचा विकास करण्यासाठी जर आघाडीने किंवा बीजेपीने किंवा काँग्रेसने एक पाऊल मागं हटून जर शहराचा विकास करायचा असला तर निश्चित एका ठिकाणी यायलाच पाहिजे आणि शहराचा विकास करायला पाहिजे. कारण काय की लोकांनी आम्हाला निवडून दिले. लोकांनी कशासाठी निवडून दिला? गटातटाचं राजकारण करण्यासाठी नाही. निवडणूक संपली, वयर संपलं. आता फक्त विकास कसा करायचा याच्यावर आम्ही सर्व लोक भर देणार. बिलकुल. पण आता विरोधकांच्या माना अधिक उंचावलेल्या आहेत आणि यामध्ये आता ज्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे अशा जनता मायमाऊलींचं सुद्धा एक बैठक घेऊन किंवा त्यांच्या सोबत सुद्धा विचार विनिमय करणं आवश्यक आहे. त्यांच्या प्रभागामधील जनतेचं काय म्हणणं येत आहे किंवा त्यांचा काय निर्णय येतो आहे तुमच्या पद्धतीने? बघा, मी कोणताही निर्णय घ्यायचा असला, ज्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं, मी त्यांची मीटिंग घेणार आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आणि आमचे सर्वस्वी काँग्रेसचे जे नेते दिलीपरावजी सरनाईक, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत अमितदादा जनक, यांना विचारून विश्वासात घेऊनच कोणताही चांगला निर्णय होणार, त्याच्यामध्ये दुमत नाही. आणि आमचे नेते एकदम सुज्ञ आणि चांगले आहेत. ते कधी मला त्यांना माहिती आहे की मी सोडून जाणार नाही किंवा काहीच नाही, त्याच्यामुळे ते निश्चितच माझ्यावर विश्वास टाकतील. बिलकुल. तर यावेळेस आणखीन वाशिमची जनता सुद्धा बघत आहे, काही भारतीय जनता पार्टीचे सुद्धा अधिकारी आपल्याला बघत आहेत. काय संदेश असेल किंवा काय यावेळेस तुमचा मेसेज असेल त्यांना? माझा सर्व जनतेला एक संदेश राहणार आहे की भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाला, आमचा महाविकास आघाडीचा उपाध्यक्ष झाला तर आम्ही खेळीवेळीच्या वातावरणामध्ये वाशिमचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि निश्चितच 5 वर्ष आम्ही खांद्याला खांदा लावून अध्यक्ष महोदयासोबत काम करू. अध्यक्षही चांगल्या पद्धतीने लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांना निवडून दिलं. निश्चितच संधीचं सोनं करण्याचा आम्हाला वेळ आलेला आहे आणि त्याचा आम्ही नक्कीच फायदा घेऊ. आणि नेत्याकडनं कसा फंड आणायचा, काय करायचं, आम्ही बसून सर्व आघाडीचे, बीजेपीचे, आम्ही काँग्रेसचे आणि जे पण निवडून आलेले लोकांनी ज्या ज्या नगरसेवकावर विश्वास टाकला, निश्चितच आम्ही सर्वजण बसून आपल्या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि निश्चितच होणार आहे. बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या चॅनलला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.